दिवाळी म्हटलं की दिव्यांचा सण. दिवाळीच्या वेळेस आपण प्रत्येक घरात, प्रत्येक दारात दिवे लावत असतो. या दिव्यांमधनं निघणारी जी काही सकारात्मक ऊर्जा असते, तर ती खूप महत्त्वाची मानली जाते. दिवाळीमध्ये पृथ्वी तलावरती लाखो पटीने सकारात्मक ऊर्जा ही दिव्यामधून निर्मित होत असते आणि याच ऊर्जेचा आपल्या आणि आपल्या घरासाठी आपल्याला फायदा होत असतो. तर या दिवाळीच्या दिवसांमध्ये उद्या आहे नरक चतुर्दशी आणि परवा आहे लक्ष्मीपूजन. या 2 दिवसांमध्ये तुम्हाला जमलं तर तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे, जेणेकरून जो काही आपल्या घरामध्ये शत्रुपीडा, शत्रुबाधा, वास्तुदोष, पितृदोष, नकारात्मकता, दारिद्र्य हे जे दोष आपल्या घरामध्ये आहे, तर ते दोष दूर होण्यासाठी मदत होईल. माता लक्ष्मीला दिवा हा अतिशय प्रिय असतो आणि लक्ष्मीपूजनाच्या वेळेस आपण दिवेच लावत असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे हा दिव्याचा उपाय आपल्याला करायचा आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. जर त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. सर्वात प्रथम हा जो उपाय आहे तो तुम्ही उद्याही करू शकता आणि परवाही करू शकता. तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता. तुम्ही सकाळीही केला, संध्याकाळीही केला तरीही चालेल. दिवा हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतो. दिवा हा बुद्धीचे, ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो. दिव्यामध्ये अनेक सकारात्मक ऊर्जा असतात आणि दिव्या हा जो असतो तर तो आपल्याला प्रकाशाकडे घेऊन जात असतो. अंधाराकडनं प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम दिवा करत असतो. तर आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे? नरक चतुर्दशी म्हणजेच उद्या आहे नरक चतुर्दशी. या दिवशी आपण अभ्यंग स्नान करत असतो. उद्या पहाटे लवकर उठायचं आहे. जर शक्य झालं तर ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं आहे आणि परवाही म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा आपल्याला पहाटे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण असं म्हणतात की ह्या जर 2 दिवस आपण जास्त टाईम झोपलं तर नरकामध्ये जात असतो. त्यामुळे ह्या ज्या काही वेदना आहेत, या जे काही दोष आहे तर ते आपल्याला लागू नये यासाठी आपल्याला लवकर ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून हे उपाय करायचे असतात. बघा, या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे? सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ अंघोळ करायची आहे, अंगाला छान उटणं लावायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे. त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे, तोही व्हिडिओ आवर्जून चेक करा. त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उद्या सकाळी करायचा आहे किंवा मग तुम्ही संध्याकाळीही करू शकता. प्रत्येक देवी देवताला आपण वेगवेगळ्या प्रकारचे दिवे हे अर्पण करत असतो. आता जसं की माता लक्ष्मी असेल तर त्यांच्यासाठी आपण तुपाचे दिवे लावत असतो. त्यानंतर हनुमंतरायांसाठी आपण चमेलीच्या तेलाचा दिवा लावतो. शनिदेवांसाठी आपण मोहरीच्या तेलाचा दिवा लावतो. ज्यावेळेस आपण आपल्या पितरांसाठी दिवे लावत असतो त्यामध्ये आपण मोहरीचं तेल आणि तीळ टाकत असतो. असे वेगवेगळे दिवे हे प्रत्येकासाठी आपण समर्पित करत असतो. आता हा दिवा आपल्याला कशासाठी लावायचा आहे? बघा, आपल्या घरामध्ये खूप दारिद्र्य आहे. आपण खूप पैसा कमवतो पण तो पैसा महिना संपेपर्यंत आपल्याकडे टिकत नाही आहे. काही ना काही अडचणी असतात आणि तो जो पैसा आहे तर तो खर्च होऊन जात असतो. आणि बघा, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपल्याला खूप नकारात्मक ऊर्जा जाणवत असते. घरामध्ये काहीही करा, आपल्याला काम करण्याचा कंटाळा येत असतो. घरामध्ये दारिद्र्य जाणवत असतं. घरामध्ये शत्रूंचा त्रास आपल्याला जाणवत असतो. असे काही लोक असतात ना, तर त्यांना आपली झालेली प्रगती अजिबातच बघवत नाही. तर अशा लोकांमुळे आपल्याला कोणत्याच कामात यश मिळत नाही. अशा या ज्या काही समस्या आपल्यासमोर असतात तर त्या समस्या दूर व्हाव्यात आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची आपल्या घरावरती कृपा व्हावी यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे. आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा ते बघा. सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही मातीची पंती किंवा मग गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करून घेतला तरीही चालेल. आता गव्हाच्या पिठाचा जर तुम्ही दिवा तयार करून घेणार असेल तर त्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही आहे, तर फक्त थोडीशी हळद टाकून तुम्हाला हा दिवा तयार करून घ्यायचा आहे. दिवा तयार झाला की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? जी पंती तुम्ही घेणार आहे तर ती सुद्धा थोड्याशा मोठ्या आकाराची घ्यायची आहे. या दिव्यामध्ये आपल्याला 5 वाती टाकायच्या आहेत. म्हणजेच काय तर पंचमुखी दिवा हा आपल्याला तयार करायचा आहे. पंचमुखी दिवा तयार केला की त्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये तूप टाकायचं आहे. आता तूपच टाकायचं कारण लक्ष्मीला म्हणजेच लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण हा दिवा लावत आहोत. घरातील दारिद्र्य संपावं यासाठी आपण हा दिवा लावत आहोत. त्यामुळे ह्या दिव्यामध्ये तुम्हाला तूपच टाकायचं आहे. त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटच्या खाली तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे. त्या स्वास्तिकवरती हळदी कुंकू अक्षता टाकायच्या आहेत आणि त्या स्वास्तिकवरती हा दिवा ठेवायचा आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायचा आहे. देवघरासमोर ठेवल्यानंतर तुम्हाला तुमच्या हातामध्ये 2 ते 3 वस्तू घ्यायच्या आहेत आणि त्या अभिमंत्रित करायच्या आहेत. आता कोणत्या वस्तू आहेत? तर तुम्हाला एक
रुपयाचं एक जे नाणं असतं तर ते घ्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक लवंग घ्यायची आहे आणि एक वेलची घ्यायची आहेत. ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात. ह्या 3 वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत. ह्या वस्तू हातात धरून तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं आणि कनकधारा स्तोत्रमचं एकदा पठण करायचं आहे. माता लक्ष्मीच्या ह्या अतिशय प्रभावी सेवा आहेत. लक्ष्मी प्राप्तीतील अडथळे, लक्ष्मी प्राप्तीत येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत, संकट आहेत तर ते दूर करण्यासाठी हे स्तोत्र खूप प्रभावी मानले जातात. त्यामुळे ह्या सेवा तुम्हाला त्या वस्तूंवरती करायच्या आहेत आणि सेवा झाल्या की ह्या वस्तू तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. दिव्यात टाकल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जे काही दारिद्र्य आहे, दोष आहेत, संकट आहे तर ते दूर कर आणि तुझी कृपा सदैव या घरात राहू दे, अशी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर बघा, ज्या वेळेस तुम्ही हा दिवा देवघरामध्ये लावलेला आहेत आणि त्यावेळेस तुम्हाला त्याला हळदी कुंकू अक्षदाही अर्पण करायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत हा उपाय करायचा आहे. तर तुम्ही नक्की करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्यानंतर पुढचं म्हणजे अजून एक दिवा आपल्याला लावायचा आहे. तो फक्त आणि फक्त नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला लावायचा असतो. हा दिवा आपल्याला संध्याकाळच्या वेळेस लावायचा आहे. म्हणजे कधी, तर उद्या संध्याकाळी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. तर गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे. गव्हाच्याच पिठाचा घ्यायचा आहे. ते पंथी वगैरे आपल्याला चालत नाही. गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये 4 दिशेला 4 वाती टाकायच्या आहेत. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा 4 दिशेला 4 वाती टाकायच्या आहेत. त्या दिव्यामध्ये तुम्हाला ₹1 एक नाणं टाकायचं आहे. दिवा प्रज्वलित करायचा, एका प्लेटमध्ये ठेवायचा आणि हा दिवा आपल्या उंबरठ्याचा जो बरोबर मध्यभाग असतो तर त्या मध्यभागी तुम्हाला तिथे ठेवायचा आहे. त्या दिव्याला नमस्कार करायचा आणि दिव्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जे काही अकाली मृत्यूचं भय आहे तर ते दूर होऊ दे, माझ्या घरामध्ये असणारी संकट, विघ्न दूर होऊ दे, अशी त्या दिव्याला आपल्याला प्रार्थना करायची आहे. चारी दिशेने जे काही भय आपल्या घरामध्ये येत असतं, आपल्या मुलांवरती, आपल्या घरातील व्यक्तींवरती जे काही त्रास होत असतात, संकट येत असतात तर ते दूर करण्यासाठी हा फक्त नरक चतुर्दशीच्या दिवशी दिवा लावला जातो. हे लक्षात ठेवा. फक्त नरक चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि जो पहिला दिवा लावायला सांगितलेला आहे तर तो तुम्ही उद्याही लावू शकतात किंवा परवाही लावू शकतात. अशा पद्धतीने हे 2 उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहे. कोणताही उपाय करा, जमलं तर दोन्हीही करा. दोन्ही उपायांचे चांगले फायदे होतील तुम्हाला. आणि ज्यावेळेस तुम्ही हा उपाय घरामध्ये करणार आहात तर त्यावेळेस घरामध्ये कोणत्याही प्रकारचा सुतक, पिरियड्स, विटाळ वगैरे अजिबात नको आहेत. अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व उपाय करायचे आहेत. तर नक्की करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.